पिढ्यानो, आतापर्यंत कालपासून 4 व्याख्यानं झाली. संभाजी महाराजांच्या बलिदानाचा कानोसा घेत घेत झाली. आतापर्यंत संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अन्वयार्थ खूप जणांनी सांगितला, शब्दात सांगितलं, भावनेने सांगितलं. माणसाला हेलावून टाकेल अशा शब्दात सांगितलं. राष्ट्राच्या जीवनात सुखाचे दुःखाचे प्रसंग घडतात. संभाजी महाराजांचं बलिदान अशी अति दुःखदायक, क्लेशकारक, संतापजनक, शोकाने ग्रस्त होऊन जावं असं, सुडाने पेटून उठावं असं बलिदान झाली. 1659 227-28 वर्ष, 327-28 वर्ष झाली. दिवस जातात गेले. तो जो प्रसंग आहे, तो प्रसंग राष्ट्राने कधी विसरता कामा नये. ते जे बलिदान घडलं ते कुठल्या संदर्भात घडलं? शिवछत्रपतींनी मुसलमानी सत्तांच्या विरुद्ध, म्हणजे शत्रू सत्तांच्या विरुद्ध शपथ घेतल्यापासून पुकारलेल्या हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेचा तो ओघ तिथपर्यंत आला. 556 वर्षी मुघलशाही, मग या सगळ्या यावनी सत्तांना शिवछत्रपती आव्हान देऊन उठले. त्या ओघातला हा प्रसंग आहे. तर आपण एक पक्क लक्षात ठेवलं पाहिजे की याची काही एक स्वतंत्र घटना नाहीये. हिंदवी स्वराज्यासाठी चाललेल्या संघर्षातला एक प्रसंग आहे. तो प्रसंग घडला, पुढे प्रवाह चालला, आतापर्यंत इथे अक्षरापर्यंत आला. दुःख व्यक्त करणं, शोक व्यक्त करणं, वाईट वाटणं चालू आहे. आपण घडलेल्या घटनेचा संबंध चालू काळाशी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. नको 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 थेट सांग. तर ही घडलेली घटना एकच आहे का? तेज बहादूर, त्या औरंगजेबाने तेज बहादुरांचाही खून केला.
म्हणजे एकट्या तेज बहादुरांचा खून झालाय का? असे किती पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी म्हणून 4 खंड आहेत. साहित्याचार्य भाषाश्री हरदास. पहिल्या खंडात या इस्लामी आक्रमकांनी गेल्या 1300 वर्षात संबंध हिंदुस्थानला रक्तबंबाळ करत कसं चालवलंय. माझा शब्द लक्षात घ्या, रक्तबंबाळ. काय बोलतो मड्यांना काही कळत नाही. हिंदू देहाने जिवंत पण मनाने मड्याच असतात, मेलेले असतात. या क्षणाला आपल्या देशाला, आपल्या भारतमातेला, आपल्या समाजाला रक्तबंबाळ करण्याचा उद्योग मुसलमानांचा चालूच आहे. अजिबात फरक पडलेला नाही. त्या ओघातली एक ती घटना आहे. पण गंमतशीर की तेज बहादुरांचं मरण, बंदा बैरागीचं मरण, राणा प्रतापांचं मरण, गुरु गोविंद सिंहांचं मरण, अजित सिंह, जोरावर सिंह, गुरु गोविंद सिंहांच्या दोन्ही मुलानं त्या भडव्याने भिंतीत चिरून म्हणजे काय, ते भिंतीत इतकी जाड भिंत मध्ये उभं करायचं, धोंडे रस्त्यात तसंच वरती द्यायचं, मारलं. आणि असे एकाला मारले का? लक्षावधी कोट्यवधी लोकांना आतापर्यंत या देशात मुसलमानांनी हिंदूंना मारलेलं आहे. कोट्यवधी. बलात्कार असंख्य, कोटी सुद्धा कमी, कोटीच्या वशी इतके बलात्कार आपल्या माय बहिणीच्यावरती भडव्यानी केलेले आहे. आजही चालतो. लव जिहाद हिंदू बांधव आहे. लव जिहाद कसला? तो बलात्कार आहे. हिंदू माता भगिनींच्या वरती बलात्कार करण्याची वेगळी पद्धत त्यांनी अनुसरली. पद्धत वेगळी, उद्देश एकच आहे. हे असा अखंड हिंदुस्थानला, हिंदू धर्माला, हिंदू समाजाला रक्तबंबाळ करणाऱ्या शत्रूकडनं घडलेला तो प्रसंग आहे. मी ते 4-5 सांगितले. असं म्हटलं, हरपाल देव, रामदेवराव यादवांचा मुलीचा मुलगा, हो, त्याला तर सोलून उकडलेला बटाटा सोलतात तसा सोलून त्या देवगिरीच्या किल्ल्यावरती जिथं निशाण फडकत होतं त्याच्या शेजारी उंच खांबावरती लाल गुंद सोललेला देह घाडी घेणारा खायला टांगून ठेवला. खाईपर्यंत 7-8 दिवस नाही, खाई. गोष्ट अशी की शिखांचं आणि औरंगजेबाचंही भांडण होतं. ते हिंदूच आहेत. छत्रसाल बुंदेला आणि औरंगजेबाचं भांडण आहे. मराठ्यांचं आणि औरंगजेबाचं युद्ध आहे. एक लक्षात घ्यायचं की ह्या देशात इस्लामी सत्तेला आव्हान देऊन उभे राहिलेली एकमेव सत्ता मराठीची. ते नेट, ते बळ, ते उद्दिष्ट, ती दृष्टी अन्य ठिकाणच्या प्रवाहात नाहीये. शीख उभे राहिले, हिंदुत्वाच्या अभिमानाने उभे राहिले, पण खालसा राज्यासाठी. राजपूत उभे राहिले राजस्थान, राजपुतांच्या मर्यादित सीमेपर्यंत.
खालती हरिहरराय बुक्कराय त्यांनी उत्पन्न केलेलं विजयनगरचं साम्राज्य 1335 ते 1565. पण ते कधी तुंगभद्रेची सीमा ओलांडू शकले, त्यांच्या लक्षातच आलं नाही. आणि आलं तरी सुद्धा ते त्यांना शक्य झालं. 711 मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीचं पहिलं पाऊल पडल्यापासून आजपर्यंत म्हणजे 2016 1305 वर्षात असे तू हिमाचल पसरलेल्या इस्लामी सत्ताना, सत्तेला म्हणत नाहीये, सत्ताना आव्हान देऊन उभी राहिलेली एकमेव मराठ्यांचीच सत्ता आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हिंदुस्थान मधल्या कुठल्याही विभागात, कुठल्याही जिल्ह्यात, कुठल्याही तालुक्यात, कुठल्या गावात, कुठल्या कुळात, कुठल्या मायभूमीच्या पोटी दिल्ली या तख्ताचे तुकडे केले पाहिजे, संपवलं पाहिजे. ही भावना मनुष्य रूपाने जन्म घेतली नाहीये, ती फक्त महाराष्ट्रात घेतली. भाऊसाहेब पेशव्यांनी घणाचे घाव घालून ते मुघली तख्त तोडलं. हो, दिसायला भाऊसाहेब पेशवा हो, पण ती मनगडातली ताकद, इथलं पेटलेलं अंतःकरण, ते अंतःकरण ते केवळ शिवछत्रपतींच्या पुण्याच्या पोटी जन्माला आले. अन्य राज्यात कुठल्या मौलीच्या पोटी अशी आग जन्माला आलेली व्यक्ती नाहीये. उचललेल्या घणाचे घाव घातले, ते खण उचलताना मनगडातली ताकद, इथली आग ही शिवछत्रपतींनी निर्माण केली. संभाजी महाराजांचं सुद्धा जे बलिदान आहे ते मराठी सत्तेसाठी नाही आहे. एक संस्कृत मध्ये रामसिंहाला संभाजी महाराजांनी लिहिलेलं पत्र आहे. दुर्दैव अजून ते माझ्या मुखात, मी माझ्या चित्तात पाठ करून ठेवलं नाहीये. अपराध आहे, आपण सर्वांनी पाठ करावं. त्या पत्रात ते लिहितात की या भडव्याला पकडू, तुरुंगात डांबू, ठेचून मारू, नामशेष करू आणि आपली भूमी मुक्त करू. भोसले कुलोत्पन्न घराण्यासाठी, भोसल्यांच्या वंशासाठी शिवाजी महाराज स्वतः संसारासाठी, संभाजी महाराज स्वतः संसारासाठी उभी राहिलेली माणसं नाही आहे. असे तू हिमाचल, यवनमुक्त भारत. हो, बर्थलेमी अबेकारे नावाचा एक फ्रेंच प्रवासी आला. अफजलखानला फाडला. त्यानंतर दोरोजी, राजापूर, रत्नागिरी, दाभोळ तिकडे दौडले 5000 स्वार घेऊन. नेताजी बाळक विजापूरकडे गेले. शिवछत्रपती वाघनका आणि बिचवाधून, कोणा कृष्णेच्या संगमातून कोल्हापूर, पन्हाळा, विशाळगड आदिलशाहीचा मृत मारायला, जिंकायला, मुक्त करायला गेले. दाभोळला गेलेल्या दोरोजीकडे तो सेनापती होता रावजी सोमनाथ सुभेदार. त्या रावजी सोमनाथकडे एक फ्रेंच प्रवासी आला. त्यांनी ओळखलं की आता कोकणातली जी सत्ता आहे ती मराठ्यांच्याकडे, मराठ्यांचा सरदार आहे, मराठ्यांचा सेनापती आहे. आता याच्यात तो व्यापारासाठी आला होता. तर यांच्या प्रदेशातून वाट आहे, त्यांची परवानगी पाहिजे, यांची अनुमती पत्र पाहिजे. तो रावजी सोमनाथांच्याकडे आला की सत्ता बदलली, आता तुमची मान्यता पाहिजे. इतके दिवस त्यांची आम्ही घेतली, तर तेवढी आम्हाला मान्यता द्या. त्या रावजी सोमनाथांनी सांगितलं, मला अशी परस्पर तुम्ही मागताय म्हणून मान्यता देणं माझा अधिकार नाही. शिवछत्रपतींना विचारावं लागेल. मग केव्हा विचारा? त्यांचं बोलवणं झाल्यानंतर जाईल राजगडाला. राजगडावरती गेल्यानंतर विचारेल.
आणि त्यांच्या आज्ञेनेच मला हे काम करावं लागेल. बोलणं झालं तशी तोंड निघालं. असं बघणं नाही की असं 10 पावलं गेला आणि परत मागे गेला. त्याच्याजवळ मराठी जाणणारा आणि फ्रेंच भाषा येणारा दुभाषा होता. त्या दुभाषाच्या मार्फत राहुजी सोमनाथांना विचारलं की परवाना पत्र तर द्यालच तुम्ही आम्हाला, पण तुमच्या राजाच्या मनात इतकं साहस, इतकं विलक्षण बेछूट धाडस, प्राणाची पर्वा न करता तडफड, इतका जीवाचा आकांत तुमचे महाराज का बरं करताय, त्याच्या पाठीमागचं कारण काय, तेही त्या परवाना पत्राबरोबर महाराजांच्या शब्दात जर आलं तर तुम्ही मागवा. माझा हा प्रश्न त्यांना आहे. राहुजी म्हणले त्याचं उत्तर मीच देतो. नाही, तुमचं नको, महाराजांच्या शब्दात नाही. गेला. राहुजी सोमनाथ गेले. सदैवती महाराज बसले होते राजगडावरती. महाराजांची पहिली राजधानी राजगड, 22 वर्ष. जिजामाता बसल्या, शिवचंद्री बसले, कामकाज चाललंय. राहुजी सोमनाथ मुद्रा करून उभे राहिले की असं असं परवाना पत्र पाहिजे, तेवढी आपण मान्यता द्यावी का विचार करा. ते मान्यतेचं सगळं झालं. कागदावरती ते लिहिलं. ते म्हणले त्यांनी मला आणखीन एक विचारलं की तुमचे छत्रपती शिवाजीराजे एवढा जीव भीषण धोक्यात घालून, वाटेल ते संकट करून, प्राणपणा घालून एवढी तडफड करताय, म्हणजे जिथं एखादं दैत्य जायला भील अशा भीषण मृत्यूच्या छायेतही ते जातात. काय कारण आहे ते कळावं. त्याच्यावरती शिवाजी महाराज म्हणतात, त्यानं सांगा या सगळ्या पाठीमागं आमचा हेतू नीट ऐका. सिंधूच्या उगमापासून कावेरीपर्यंत, कावेरीपासून सिंधूच्या उगमापर्यंत पूर्ण देश निर्मलेंच करावा यासाठी आम्ही कामाला लागलो. यवनमुक्त करावं म्हणलेलं नाही आहे त्याच्यात, निर्मलेंच करावं. दोन्ही फार फरक. हे जे बलिदान आहे ते या उद्दिष्टापोटी चाललेल्या हिंदवी स्वराज्याच्या प्रस्थापनेतलं बलिदान. हे वैर, एक औरंगजेब, एक शिवाजी, एक औरंगजेब, एक संभाजी, असं वैर नाही आहे. हे भांडण नाही आहे. हे कलह तसा नाही आहे. हा जो झगडा आहे तो 1305 वर्षापासून सुरू झालेला झगडा आहे. पण तो मराठीने अंगावरती घेतलाय त्याचा निर्णय करण्याचा. हो, शपथ घेतलेले लोक. शिवाजी महाराज रायरेश्वरावरती शपथ घेतली. ती शपथ ह्या उद्दिष्टासाठी आहे. त्या उद्दिष्टाच्या परिपूर्तीसाठी संभाजी महाराजांचं बलिदान. गोष्ट अशी की समस्या कायमच आहे. मग समस्या जर कायम असेल तर त्या समस्येचा निर्णय करण्याचं काम न कळत त्या पिता पुत्रांना मानणाऱ्या तुमच्या आमच्या अंगावरती आहे. पण याची जाणीव महाराष्ट्राने नाटकं लिहिली, कविता लिहिल्या, पोवाडे केले, पण ही जी आग, ही जाणीव जिवंत ठेवण्याचं काम संभाजी महाराजांच्या बलिदानामध्ये कुणाला वाटलं नाही. पोवाडा करा, भाषण करा, पण माणसांच्या अंतःकरणात ही समस्या देशाला खायला उठलेली समस्या आहे, ती संबोधलीच पाहिजे. त्यांना जर आपण मानत असू तर त्यांचं ते अपुरं अधुरं राहिलेलं काम पूर्ण करणारा समाज, राष्ट्र उत्पन्न केलं पाहिजे.
ही जाणीव समाजाला कधी झालेली नाही. आपल्या कामाच्या प्रवाहात ती झाली. आपण दरवर्षी बुझती है आग दिल की, प्यारो न भूल जाना, प्यारो न भूल जाना. आजकाल तुमच्या ते व्हॉट्सअप का व्हॉट्सअप काय असते, हा त्याच्यावरती धाडतो तुम्हाला मी. त्या 40 सकट ते गीत धाडतो. ते कोणी दांडेकरांना स्फुरलेलं गीत आहे. मराठी साहित्यिक पण पोटात विलक्षण शिवछत्रपती संभाजी महाराजांची जाणीव असलेला मनुष्यवत ते गीत धाडतो. ते गीत कायम म्हणत नाही, म्हणजे केवळ फाल्गुन महिन्यात नाही, कायम म्हणत. ते जे आहे बुझती है आग दिल की, प्यारो न भूल जाना, प्यारो न भूल जाना. आपल्याला संग्राम पूर्ण करायचा. स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसेल. हा जो शिवछत्री संभाजी महाराजांनी सुरू केलेला, चालवलेला हा हिंदवी स्वराज्याचा रणयज्ञ, स्वातंत्र्य यज्ञ तो पूर्ण व्हायचा आहे. लेंचांच्या संपूर्ण नाशाने पूर्ण करायचा. त्यांच्या याच्यात असं म्हणतात, वाचलंय, कयामत का दिन आएगा, म्हणजे इस्लामच्या नाशाचा एक दिवस जन्मणार आहे असं त्या पैगंबराने म्हणून ठेवलं. त्या दिनाची जुळणी म्हणजे आपलं धर्मवीर बलिदान मास आहे. आलं का लक्षात? तो जो त्यांच्या सर्वनाशाचा दिवस तो आपल्या ह्या कामातून उत्पन्न होणार. गड्यानो, आपल्यात बुद्धिमान फार फार म्हणजे आमच्या इथल्या सुशिक्षित हिंदूंच्या गुडघ्यात सुद्धा मेंदू असतात. दोन गोट्यात असतात, मागच्या 2 टेऱ्यात असतात, कानाच्या पायात असतात. काय बोलावं, भयंकर बुद्धिमंत. पण एक लक्षात ठेव की जेवढा बुद्धिमान तेवढा सरस गांडू असतो. सुपर गांडू त्याचं नाव, अति बुद्धिमान गांडू. या टीव्ही वरती असे असे हात हलवत हिजाला सगळे चाळे करत ते वटवाळू नावाचा एक कुत्रा आहे, तो बोलत असतो हिंदुत्वाच्या विरुद्ध काय. बघितलं असेल नितीन वटवागळे. सरसकट हिंदू तसे एक भडवा फक्त त्या टीव्हीवरती दिसतोय. जेवढे बुद्धिमान तेवढे नासके. हिंदुस्थानची समस्या चीन आणि पाकिस्तान आहे. हिंदुस्थानची समस्या सुशिक्षित गांडू हिंदू आहे, ज्यांच्यात नेट नाही आणि ज्यांच्या स्वार्थाशिवाय काहीच नाही. बेकार समाज आपल्या वाट्याला लागला, त्यांच्याच हे काम करायचं. मग ते बोलतात कसं का हो? इतिहासातली मेलेली मणी कशाला उकरून काढते? इतिहासातली मेलेली मणी कशाला उकरताय? आता तो कुठे आहे औरंगजेब, ज्यांनी तुकडे करून मारले? आता ते कुठे संभाजी महाराज ज्यांनी बलिदान केलं? साधी गोष्ट आहे. झाले गेल्या विसरून जाऊन आता आपल्याला 21व्या शतकाकडे जायचंय गाडवाच्या गाडीत. हा, एवढे शाणीच आहे बोलताय असं होय? विचार करा. औरंगजेब गेला का हो खरोखर? औरंगजेब मेलाय? ते हैदराबाद मधलं कुत्र कोण आहे लांड? तो काय बोलला वडवा? काय बोलला? एक सैन्य 10 मिनिटं बाजूला घ्या, कापून काढतो सगळा समाज. त्याच्या गांडीचा तिढा आहे तो कुठला आहे? तो औरंगजेबाचा आहे. रोज सीमेवरती आपली पोरं मारतायत. अरे गेले 69 वर्ष, 15 ऑगस्ट 1937 सालापासून आता 18 पर्यंत एखाद्या महायुद्धात बिल नसती इतकी लक्षावधी पोरं आपली मेली मारली, त्यांनी मारली त्या भडव्याने.
हिंदू समाजाला काही तरी घेणं काही नाहीये. हा असं बेलाय आजही घडलोय. लव जिहादच्या नावाखाली आपल्या आई बहिणीच्यावरती